आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे, पण अनेकदा त्यावर तितक्या उघडपणे बोललं जात नाही. बरोबर. मासिक पाळी आणि त्या काळात वापरली जाणारी उत्पादनं. आपल्याकडे काही माहिती आली आहे ज्यामध्ये या काळात होणाऱ्या काही त्रासांबद्दल आणि त्यामागच्या कारणांबद्दल सांगितलंय. हो, आणि ही माहिती फक्त समस्यांबद्दल नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन विविध पर्यायांचाही विचार करते. म्हणजे बाजारात जे नेहमीचे सॅनिटरी पॅड्स मिळतात ते नक्की कशापासून बनलेले असतात. आणि त्यांना पर्याय काय आहेत? अगदी त्यांना नैसर्गिक पर्याय कोणते उपलब्ध आहेत याचा एक आढावा या स्रोतांमध्ये दिसतो. आणि हे स्पष्ट करायला हवं की आपली आजची चर्चा ही कोणत्या एका उत्पादनाची जाहिरात नाही. नाही, अजिबात नाही. तर एक माहितीपूर्ण प्रवास आहे, जेणेकरून प्रत्येकजण स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकेल. अगदी बरोबर. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खाज सुटणं, रॅशेस येणं किंवा जळजळ होणं अशा समस्या जाणवतात. हो, हे खूप कॉमन आहे. पण याचं कारण आपण वापरत असलेल्या पॅडमध्ये असू शकतं, हा विचारच अनेकदा केला जात नाही. हां, आपल्या स्रोतानुसार याचं मूळ कारण त्या पॅडच्या बनावटीत दडलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे नेहमीच्या पॅड्समध्ये नक्की काय असतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय असतं? सगळ्यात वरचा जो थर असतो ना, जो त्वचेच्या थेट संपर्कात येतो, तो अनेकदा प्लास्टिकचा किंवा सिंथेटिक फायबरचा असतो. अच्छा, त्याला ते कॉटन फील असं काहीतरी म्हणतात ना. हो, बरोबर. ड्रायनेट किंवा कॉटन फील असं आकर्षक नाव दिलं जातं, पण तो खरा कापूस नसतो. म्हणजे नावामुळे फसगत होऊ शकते. हो, आणि या प्लास्टिकमुळे काय होतं की त्वचेला हवा मिळत नाही, घाम साचतो आणि मग तिथे जीवाणूंची म्हणजे बॅक्टेरियाची वाढ होते. आणि ह्याचमुळे मग ती खाज आणि रॅशेसची समस्या सुरू होते. अगदी. म्हणजे कॉटन फील आणि 100% कॉटन यात जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. आणि शोषकतेचं काय? म्हणजे रक्त शोषण्यासाठी आतमध्ये काय वापरलेलं असतं? तेथेच तर खरा मुद्दा आहे. रक्त शोषण्यासाठी आतमध्ये सॅप म्हणजेच सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर नावाचं एक रसायन वापरलं जातं. SAP. हो, SAP हे लहान लहान क्रिस्टल्स असतात जे स्वतःच्या वजनापेक्षा कित्येक पटीने जास्त द्रव शोषून घेतात आणि त्याचं जेलमध्ये रूपांतर करतात. बरोबर. लहान मुलांच्या डायपरमध्ये हेच तंत्रज्ञान वापरतात. हे खूप प्रभावी आहे, यात शंका नाही, पण हे एक सिंथेटिक रसायन आहे. जे सतत आपल्या संवेदनशील त्वचेच्या संपर्कात राहतं. अगदी. आणि पॅड इतका पांढरा शुभ्र कसा दिसतो? त्यासाठी काही वापरतात का? हो, त्यासाठी क्लोरीन ब्लीचिंग प्रक्रिया वापरली जाते आणि या प्रक्रियेत डायऑक्सिन नावाचे एक घटक तयार होऊ शकतो. डायऑक्सिन. हो, आणि अनेक आरोग्य संघटनांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, कारण डायऑक्सिन दीर्घकाळ शरीराच्या संपर्कात आल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं म्हटलं जातं. अरे बापरे. आणि सुगंधाचं काय? काही पॅड्सना एक विशिष्ट वास येतो. तो वास अत्तराचा असतो. वेगवेगळी अत्तरं वापरलेली असतात, जी अनेकांना ॲलर्जीचं कारण ठरू शकतात. म्हणजे प्लास्टिकचा थर, SAP जेल, क्लोरीन आणि वरून सुगंध, हे सगळे घटक मिळून त्रासाचं कारण बनू शकतात. बरोबर. मग यावर उपाय काय? आपल्या स्रोतांमध्ये नैसर्गिक पर्यायांवर जास्त भर दिलेला दिसतोय. त्यातला पहिला पर्याय म्हणजे अर्थातच कॉटन पॅड्स. हो, नैसर्गिक कापसापासून बनवलेले पॅड्स. याचं मुख्य वैशिष्ट्य काय तर कापूस नैसर्गिकरित्या ब्रीथेबल असतो, म्हणजे तो हवा खेळती ठेवतो, त्यामुळे घाम साचत नाही. आणि त्वचेला त्रास होण्याची शक्यता खूप कमी होते. आपल्या स्रोतांमध्ये प्रत्युष प्युअर कॉटन ग्रीन सॅनिटरी पॅडचं उदाहरण दिलेलं आहे, जे याच प्रकारात मोडतं. हो, आणि या पॅडबद्दलची माहिती खूपच तपशीलवार आहे. म्हणजे त्यात तब्बल 8 संरक्षक थर असल्याचं म्हटलंय. 8 थर? हो, हे ऐकायला खूप जाड आणि अस्वस्थ वाटू शकतं. सोयीच्या बाबतीत याचा काय परिणाम होतो? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. 8 थर हे मार्केटिंगच्या दृष्टीने आकर्षक वाटत असलं तरी त्याचा अर्थ असा नाही की पॅड खूप जाड असेल. अच्छा. आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक थर अतिशय पातळ असू शकतो आणि त्या प्रत्येकाचं काम वेगळं असतं. म्हणजे एक थर शोषणासाठी, दुसरा गळती रोखण्यासाठी, तिसरा कोरडेपणा टिकवण्यासाठी. म्हणजे जास्त संरक्षण मिळूनही पॅड पातळ आणि आरामदायक असू शकतो, असा दावा आहे. बरोबर. यात ॲनायॉन स्ट्रिप नावाच्या एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख आहे. बर. हे काय आहे आणि ते खरंच काम करतं का? ॲनायॉन स्ट्रिप हे एक तंत्रज्ञान आहे. काही उत्पादक असा दावा करतात की ती नकारात्मक आयन म्हणजे नेगेटिव्ह आयन्स बाहेर टाकते आणि त्यामुळे जीवाणूंची वाढ रोखली जाते आणि दुर्गंधी कमी होते.
हे तंत्रज्ञान एअर प्युरिफायर सारख्या उपकरणांमध्ये वापरलं जातं. अच्छा. मात्र सॅनिटरी पॅडमध्ये ते किती प्रभावी आहे यावर वैज्ञानिक समुदायात एकमत नाही. याचे सबळ आणि स्वतंत्र वैद्यकीय पुरावे अनेकदा मिळत नाहीत. म्हणजे स्त्रोत याला एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणत असला तरी अशा दाव्यांकडे आपण थोडं चिकित्सकपणे पाहायला हवं. अगदी. आणि यात आणखी एक दावा आहे जो मला खूपच धाडसी वाटला. एक पॅड तब्बल 12 तास टिकतो. हो. हे कसं शक्य आहे? बहुतेक स्त्रीरोग तज्ज्ञ संसर्ग टाळण्यासाठी दर 4 ते 6 तासांनी पॅड बदलण्याचा सल्ला देतात. अगदी बरोबर. आणि तोच सल्ला पाळला पाहिजे. हा जो दावा आहे ना, तो सोयीच्या दृष्टीने केला जातो, विशेषतः नोकरी करणाऱ्या किंवा सतत बाहेर असणाऱ्या महिलांसाठी. की वारंवार बदलायची गरज नाही. हो. पण आरोग्याच्या दृष्टीने कोणताही पॅड तो कितीही शोषक असला तरी जास्त वेळ तसाच ठेवल्याने जीवाणू वाढण्याचा धोका असतोच. त्यामुळे 12 तासांचा दावा हा पॅडच्या शोषक क्षमतेबद्दल असू शकतो. वापराच्या सुरक्षित वेळेबद्दल नाही. करेक्ट. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला पाळणं जास्त योग्य ठरेल. या माहितीमध्ये एक गंभीर मुद्दा मांडला आहे की नैसर्गिक आणि केमिकल फ्री पॅड वापरल्यामुळे गर्भाशयाशी संबंधित आजारांचा, विशेषतः कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते असं म्हटलं आहे. हो. आणि इथे आपल्याला खूप काळजीपूर्वक विचार करायला हवा. हा एक खूप मोठा दावा आहे. खरंय. आपल्या स्रोतांमध्ये रसायनांना कॅन्सरच्या धोक्याशी जोडलं आहे. काही अभ्यासांमध्ये ब्लीचिंग प्रक्रियेतील डायऑक्सिन सारख्या घटकांबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. हे खरं आहे. पण मोठ्या आरोग्य संघटनांनी सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे थेट गर्भाशयाचा कॅन्सर होतो असा कोणताही ठोस निष्कर्ष अजून तरी काढलेला नाही. स्रोत संभाव्य धोक्यावर भर देऊन सुरक्षित उत्पादनाचं महत्त्व सांगत आहे. म्हणजे हा सिद्ध झालेला वैद्यकीय निष्कर्ष नाही. ठीक आहे. म्हणजे कॉटन पॅड्स हा एक चांगला पर्याय आहे, विशेषतः ज्यांना नेहमीच्या पॅड्समुळे त्वचेचा त्रास होतो त्यांच्यासाठी. पण हा एकमेव पर्याय आहे का? आपल्या स्रोतांमध्ये इतरही काही गोष्टींचा उल्लेख आहे. हो. आणि इथेच ही चर्चा अधिक व्यापक आणि रंजक होते. सांगा. दुसरा एक मोठा पर्याय जो आता खूप लोकप्रिय होत आहे तो म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. हो. हल्ली याबद्दल खूप ऐकायला मिळते. हा मेडिकल ग्रेड सिलिकॉन, रबर किंवा लेटेक्सपासून बनवलेला एक लहान लवचिक कप असतो. पॅडप्रमाणे रक्त शोषून घेण्याऐवजी हा कप ते शरीराच्या आतच गोळा करतो. पण हे वापरायला सोपं असतं का? कारण याची कल्पनाच अनेकींना नवीन आणि थोडी विचित्र वाटू शकते. सुरुवातीला थोडा सराव लागतो, ही गोष्ट खरी आहे. त्याला योग्य प्रकारे घालणं आणि काढणं शिकण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण एकदा सवय झाली की तो खूप सोयीचा ठरू शकतो. एक कप साधारणपणे 8 ते 12 तास वापरता येतो. म्हणजे वारंवार बदलण्याची गरज नाही. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एक कप योग्य काळजी घेतल्यास अनेक वर्ष टिकतो. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि खर्चाच्या दृष्टीने हा एक खूपच चांगला पर्याय दिसतोय. पॅड्समुळे प्रचंड कचरा निर्माण होतो. त्या तुलनेत कप खूपच इको फ्रेंडली आहे. नक्कीच. पण त्याचे काही तोटेही आहेत ज्याचा विचार करायला हवा. जसे की सुरुवातीला विकत घेताना तो महाग वाटू शकतो आणि तो प्रत्येक वेळी वापरल्यानंतर स्वच्छ करून निर्जंतुक म्हणजे स्टेरिलाइज करावा लागतो. हो. आणि सार्वजनिक शौचालयांमध्ये हे करणं थोडं अवघड होऊ शकतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीनुसार याचा विचार करायला हवा. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे आता 2 पर्याय झाले, नैसर्गिक कॉटन पॅड्स आणि मेन्स्ट्रुअल कप. अजून काही आहे का? हो. एक तिसरा पर्याय आहे जो खरं तर सर्वात जुना आहे पण आता आधुनिक रूपात परत येतोय. अच्छा. कोणता? पुन्हा वापरता येणारे कापडी पॅड्स म्हणजे रियुजेबल क्लॉथ पॅड्स. म्हणजे जुन्या काळात वापरल्या जाणाऱ्या फडक्यांसारखे? नाही, तसे नाहीत. हे खास डिझाईन केलेले, अनेक थरांचे आणि लीक प्रूफ असतात. ते मऊ कापडापासून बनवलेले असतात, त्यामुळे त्वचेसाठी खूप आरामदायक असतात. पण मग स्वच्छतेचं काय? ते धुण्याचा आणि सांभाळण्याचा त्रास वाटू शकतो. हो. ही त्याची सगळ्यात मोठी अडचण आहे असं म्हणायला हरकत नाही. वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवावे लागतात, उन्हात वाळवावे लागतात, जेणेकरून त्यात जंतुसंसर्ग होणार नाही. म्हणजे ज्यांच्याकडे वेळ आणि सोय आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अगदी. पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळात स्वस्त पडणारा पर्याय आहे. पण ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी तो अव्यवहार्य ठरू शकतो. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा? आपल्याकडे एका बाजूला नेहमीचे सिंथेटिक पॅड्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला कॉटन पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप आणि कापडी पॅड्स असे पर्याय आहेत. यातलं सर्वोत्तम काय आहे? आणि गंमत म्हणजे याचं एकच उत्तर नाही. अच्छा.
सर्वोत्तम काय आहे हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर, तिच्या जीवनशैलीवर, तिच्या बजेटवर आणि तिच्या मूल्यांवर अवलंबून आहे. म्हणजे प्रत्येकीसाठी उत्तर वेगळं असेल. हो, ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांना कॉटन पॅड जास्त सोयीचे वाटतील. ज्यांना पर्यावरणाची जास्त काळजी आहे आणि दीर्घकाळ टिकणारा उपाय हवा आहे त्यांच्यासाठी कप एक चांगला पर्याय आहे. आणि ज्यांना नैसर्गिक आणि आरामदायक काहीतरी हवं आहे आणि धुण्याची तयारी आहे त्यांच्यासाठी कापडी पॅड उत्तम आहेत. अगदी बरोबर. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता फक्त शोषकतेवर नाही तर पॅड किंवा इतर उत्पादनं कशापासून बनली आहेत यावर जास्त लक्ष दिलं जातंय. ग्राहकांच्या मानसिकतेत हा एक रोठा बदल दिसतोय. अगदी. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या शरीराच्या थेट संपर्कात येणाऱ्या उत्पादनांबद्दल आपण अधिक जागरूक राहायला हवं. खरंय. केवळ जाहिरात किंवा किंमत बघून निर्णय घेण्याऐवजी ते कशापासून बनलं आहे, त्याचा आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करणं गरजेचं आहे. माहिती मिळवून विचारपूर्वक निवड करणे इतकं दुसरं काही महत्वाचं नाही. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आज आपण सॅनिटरी उत्पादनांच्या घटकांबद्दल इतकं सविस्तर बोललो, पण आपण आपल्या रोजच्या वापरातील इतर गोष्टी जसं की साबण, शॅम्पू किंवा डिओडरंट यांच्या घटकांकडे इतक्याच चिकित्सक नजरेने पाहतो